तर मित्रांनो, आज जायचं होतं आपल्याला तालुक्याला म्हणजे सिन्नरला. मग काय गाडीला किक मारली आणि निघालो सिन्नरला. तुम्ही बघू शकता पेट्रोल वगैरे भरलं. तर मग या मंदिरामध्ये आम्हाला नवरात्रीमध्ये जायचं होतं, तर राहूनच गेलं. मग काय बोललो सिन्नरवरून रिटर्न येताना परत जाऊया मंदिराला नक्की. मग सिन्नरवरून आम्ही पोचलो डायरेक्ट गोंदेश्वर मंदिराला. तुम्ही बघू शकता. मग काय तिथं आम्ही फोटो वगैरे काढले. 12व्या शतकात बांधलेले हे मंदिर तुम्ही बघू शकता. 1000 वर्ष जुनं असलेले हे मंदिर पूर्ण कोरीव कामात बांधलेलं आहे आणि हीच ती जागा तिथे सॉन्गचे भरपूर शूटिंग झालेलं आहे. मग आम्ही पूर्ण मंदिर वगैरे फिरून झाल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे केलं. मग काय आम्ही दर्शन वगैरे करून डायरेक्ट पोचलो सिन्नरमध्ये असलेल्या दगडाच्या कमानीजवळ. तिथं आम्हाला दोस्ती स्पोर्टमधून कपडे वगैरे घ्यायचे होते. मग काय आम्ही कपडे वगैरे घेतले, नाईट पॅन्ट टी शर्ट वगैरे. मग आम्ही कपडे वगैरे घेऊन चाललो. मग आम्ही पोचलो डायरेक्ट सिन्नरमध्ये फेमस असलेलं वडापाव, भगवती वडापाव येते. मग इथं नाश्ता वगैरे केला. आम्ही चाललो होतो घरी. घरी जाता जाता लक्षात आलं या मंदिराला पण जायचं होतं. मग काय मंदिराला वगैरे गेलो आम्ही. दर्शन वगैरे दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो घरी. घरी जाता जाता समजलं की आमच्या पिशव्या राहिल्या तिथं. मग काय आम्ही परत आलो घाईगडबडीमध्ये. तिकडं काम इकडं अशी गत झाली आमच्यासोबत. मग काही नाही पिशव्या आणल्या पळत वगैरे. घरी जाता जाता तुम्ही बघू शकता इथं हॉटेल भाग्यश्री शाखा आम्हाला दिसली, गावाजवळच आहे आमच्या. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा.